धनगर समाजाच्या मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली जाणार आहे। आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। धनगर समाजाच्या योजनांना गती देण्याचं काम ही समिती करणार आहे। ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। आरक्षणाचा कायदा रद्द करून फेर सर्वेक्षण करण्याची मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे। या याचिकेवरती आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी शिष्टमंडळ यांच्यामध्ये काल पाऊण तास बैठक झाली। यावेळी शिंदे समितीला विरोध करत समिती आरक्षण देऊ शकत नाही असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलंय। मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। दोन मंत्रीच आरक्षणावरती वेगवेगळी विधानं जाहीरपणे करतायत। यावरून सरकारमध्ये एकवाक्यता नाही, तर आता सरकारनेच आरक्षणावरती भूमिका स्पष्ट करावी असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांचा राज्याचा दौरा ठरलाय। 5 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2024च्या दरम्यान फडणवीस हे राज्याचा दौरा करतील। मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर आज पंकजा मुंडे सुद्धा बीडचा पाहणी दौरा करतायत। मराठा आंदोलनाच्या दरम्यान बीडमध्ये झालेल्या जाळपोळीचा ते आढावा घेणार असल्याची माहिती मिळते आहे। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे बॉम्बे रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते, तर सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचं त्यांच्या मुलीने रोहिणी खडसे यांनी सांगितलंय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षीचे 400 रुपये हा हप्ता सरकारनं दिवाळीपूर्वी करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली आहे। अन्यथा 15 नोव्हेंबरपर्यंत ऊस परिषदेच्या व्यासपीठावरच आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे। आरे दुग्ध वसाहतीच्या सर्वंकष विकासासाठी नेमलेल्या समितीमध्ये अखेर 6 महिन्यांच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांचा समावेश झालाय। वायकरांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केल्याच्या नंतर त्यांचा समावेश करण्यात आलाय। दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती आलेली असतानाही सर्वसामान्यांना अजूनही आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा करावी लागते आहे। 30 नोव्हेंबरपर्यंत शिधा वाटप करण्याच्या सूचना देऊनही अद्यापही 50% शिधा पोहोचलेला दिसतोय। बेरियम आणि रासायनिक पदार्थांपासून बनलेल्या फटाक्यांना बंदी असायला हवी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, तर बेरियम आणि रासायनिक फटाक्यांमुळे प्रदूषण वाढतंय असा दावा सुद्धा सुप्रीम कोर्टाने केला आहे। दिवाळीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये गोडधोड पदार्थांची रेलचेल सुरू असली तरी मिठाईचा भाव आता गगनाला भिडलाय। साधारणतः मिठाई 600 ते 1,500 रुपये किलो ला विकली जाते, तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये किलो मागे 150 ते 200 रुपयांनी मिठाईमध्ये भाववाढ झालेली दिसते। आरटीओनं प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक जारी केलाय। परिवहन मंडळाच्या बसपेक्षा खासगी बसनं 1.5 पट भाडं आकारलं तर तक्रार करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक पार पडते। अजित पवारांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर हे संचालक पद रिक्त झालंय, त्यासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। यावरती कोणाची निवड होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। नाशिकवरून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचा प्रश्न पेटणार आहे। 20 तारखेपर्यंत सरकारनं बाजू मांडण्याची सूचना कोर्टाने दिली आहे, तर पाणी न सोडण्याची नाशिकमधल्या आमदारांची भूमिका कायम आहे। पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये आजपासून जमावबंदी केली जाते। काही दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारीच्या घटना घडलेल्या होत्या आणि याची गंभीर दखल घेऊन 7 ते 21 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जमावबंदी लागू करण्याचे आदेश हे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत। दुष्काळी तालुक्यांसाठी 3,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव जाहीर करण्यात येतोय। आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावरती चर्चा होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गडगडाटांसह पावसाने हजेरी लावली आहे, तर कुडाळ सावंतवाडी भागामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय। जळगावच्या भुसावळ बाजार समितीच्या उपबाजारामध्ये खरीप ज्वारीला तब्बल 3,125 रुपयांचा विक्रमी भाव मिळतोय, तर कमीत कमी 2,900 रुपयांचा भाव मिळताना दिसतोय। वर्धा जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातल्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे। नुकसानीचे पंचनामे झाले तरी सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे शेतकरी संकटात आहे। नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज कोल्हापुरामध्ये ऊस परिषद होणार आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना यंदा सुद्धा तुपकरांनी ऊस परिषदेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। मालवण किनारपट्टीवरती अनधिकृत बांधकामांच्या विरोधामध्ये पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी समुद्रामध्ये उपोषण सुरू केलं आहे। दरम्यान परिसरातील झाडं तोडणाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। वर्ध्यातील आदिवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्याचा खून झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। शाळेची मान्यता रद्द करत दोषींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी
गोंडवाना गणतंत्र पार्टीचं गेल्या 45 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसिंचन योजनेचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतलाय. यामध्ये कृषी सिंचन योजनेतील 27 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या योजनेतील 11 प्रकल्प मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीसांनी दिले आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींचा निकाल मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांच्या बाजूने लागल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केलाय. त्यामुळे या निकालावरून राज्यातील जनाधार आणि जनमत सुद्धा अजितदादांच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य तटकरे यांनी केलं आहे. शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची जालना जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला आहे. पुण्यामध्ये सुरू असलेलं सेक्स रॅकेट प्रकरण समोर आल्याच्या नंतर मनसेचे नेते वसंत मोरे हे आक्रमक झाले. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासह एनजीओच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. वर्ध्यामध्ये राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालंय. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील 8 प्रशासकीय विभागामधून 300 खेळाडू तसंच क्रीडा मार्गदर्शक व्यवस्थापक यांचा सहभाग आहे. 2 दिवसांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या घरावरती जाऊन त्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशारा बेमुदत संप करत असलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सध्या सरकारला दिलेला आहे. राज्यातील परवानाधारक बारमध्ये विक्री करणाऱ्या वस्तूंवरती 10% व्हॅट वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या निर्णयाच्या विरोधामध्ये जळगाव जिल्ह्यातील परवानाधारक बार चालकांचा बेमुदत संप जाहीर होताना दिसतोय. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी एसटी चालकांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. सेवेमध्ये कायम समाविष्ट करून घ्या या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अमरावतीमध्ये सुरू असलेल्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 15वा दिवस आहे. दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्यांनी लाल कपडे परिधान करून हे आंदोलन सुरू केलं आहे. जालना शहरामध्ये सध्या अस्वच्छतेचं थैमान पसरलेलं आहे. त्यामुळे डेंग्यूची साथ वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचतोय. यामुळे आता मनसे आक्रमक झालेली दिसते. मनसेच्या वतीनं जालना महापालिकेसमोर आता तीव्र निदर्शनं केली जात आहेत. यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महादीप परीक्षा ही घेतली जाते. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. भंडाऱ्यामधील रघुवीर स्वीट भंडार इथे 24 कॅरेट सोनेरी वर्काने सजवलेली मिठाई ही ग्राहकांचं आकर्षण ठरते. 11,000 रुपये किलो या दरानं ही मिठाई विकली जाते. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळे मुलांनी नेहमी गजबजलेल्या शाळा आता मात्र ओस पडू लागल्यात. मुलांना घरी नेण्यासाठी पालकांनी शाळेमध्ये गर्दी केली आहे. मुंबई अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरती मुंबई पुणे तसंच ठाण्यामध्ये विक्रीसाठी नेत असलेला 45 लाख रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 डीलर्सकडे हा भेसळयुक्त खवा विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना वाघाचं दर्शन झालंय. जंगल सफारी करत असताना पर्यटकांना वाघाचं दर्शन झालंय. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह होता. पुण्यामध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटमुळे खळबळ माजली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरती कार्यरत असणारा आरपीएफचा कर्मचारी आणि रेल्वेच्या इमारतीमध्ये कार्यालय असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज एनजीओचा यामध्ये सहभाग आहे. चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये आर्थिक व्यवहारामधून 2 महिलांमध्ये वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची हत्या झाली आहे तर अन्य एक युवक गंभीररीत्या जखमी झाला आहे. जळगावमधल्या मालेगावमध्ये 12 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. शेख मोहम्मद आरिफ उर्फ शादाब असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान ड्रग्ज माफिया ललित पाटील ससूनमधून पळाल्याच्या नंतर 40गावमध्ये 3 दिवस मुक्कामी असल्याची माहिती मिळते. त्यामुळे हे ड्रग्ज या तरुणाकडे कुठून आले याचा तपास सध्या सुरू आहे. जालन्यामधल्या राहेरामधल्या हॉटेल किनाऱ्यावरती तीर्थपुरी पोलिसांनी धाड टाकली आहे. या धाडीमध्ये 4,940 रुपये किमतीच्या विनापरवाना विक्री होत असलेल्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तर सध्या आरोपी फरार आहे.